नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे आपल्या श्री देशपांडे गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मेष राशीसाठी जून 2026 हा महिना नेमका कसा असणार आहे। मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा अचानक परिस्थिती बदलायला सुरुवात होते। खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात, आर्थिक परिस्थिती सुधारू लागते आणि मनामध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण होतो। मेष राशीसाठी जून 2026 हा असाच काहीसा परिवर्तन घडवणारा महिना ठरण्याची दाट शक्यता आहे। या महिन्यामध्ये अनेक मेष राशींच्या लोकांनी मानसिक ताण, आर्थिक चढउतार, कामाचा दबाव आणि नात्यांमध्ये गैरसमज अनुभवले असतील। पण आता जून महिन्याची सुरुवात होताच ग्रहस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरताना दिसत आहे। या महिन्यात तयार होणारा शुक्र आणि शनीचा नवपंचम योग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। ज्योतिषशास्त्रात हा योग आर्थिक स्थैर्य, प्रेमातील यश, नवीन संधी, दीर्घकालीन प्रगती दर्शवतो। विशेष म्हणजे शनी मीन राशीत आणि गुरु मिथुन राशीत स्थिर राहून तुमच्या जीवनावरती सकारात्मक परिणाम देणार आहेत। या महिन्यात तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवेल, ती म्हणजे आता वेळ नक्कीच बदलत आहे। तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल। पूर्वी फक्त मनामध्ये असलेल्या कल्पना आता प्रत्यक्षात उतरवण्याची इच्छा प्रबळ होईल। तुमचे लक्ष फक्त स्वप्न पाहण्यावरती नाही, तर त्या स्वप्नांमधून पैसा आणि यश मिळवण्यावरती केंद्रित होईल। विशेषतः जे लोक मार्केटिंग, सोशल मीडिया, एजन्सी, शिक्षण, सेल्स, कला, डिझाईन, लेखन किंवा कम्युनिकेशनशी संबंधित क्षेत्रात काम करतात, त्यांच्यासाठी हा काळ खूप लाभदायक ठरू शकतो। तुमच्या बोलण्यामध्ये एक वेगळाच प्रभाव दिसेल। लोक तुमचे विचार लक्षपूर्वक ऐकतील। तुमचं प्रेझेंटेशन, तुमची स्टाईल, संवाद कौशल्य यामुळे नवीन क्लायंट्स नक्कीच संपर्क किंवा नवीन प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता आहे। काही मेष राशीच्या लोकांना अचानक एखादी मोठी संधी मिळू शकते, ज्याची ते अनेक दिवस वाट पाहत होते। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल। धनस्थानातील सूर्यामुळे कधीकधी तुमचा स्वभाव थोडा कठोर किंवा आक्रमक होऊ शकतो। विशेषतः ऑफिसमध्ये कनिष्ठ कर्मचारी, सहकारी किंवा जवळच्या लोकांशी बोलताना शब्द जरा जपून वापरणे गरजेचे आहे। कारण या महिन्यात तुमच्या प्रगतीला थांबवणारी गोष्ट जर काही असेल तर ती फक्त तुमचा राग किंवा कठोर बोलणे हेच असू शकते। म्हणूनच शांतता आणि संयम राखला तर महिन्याच्या शेवटी तुम्ही स्वतःमध्ये झालेला मोठा बदल नक्कीच अनुभवू शकता। आर्थिकदृष्ट्या पाहिले तर जून महिन्याचा पहिला भाग थोडा संतुलित राहील। जितके उत्पन्न होईल तितकाच खर्च देखील होण्याची शक्यता दाट आहे। मंगळाचा प्रभाव असल्यामुळे स्वतःच्या गरजा, व्यक्तिमत्व, प्रवास, कपडे किंवा नवीन वस्तूंवरती खर्च वाढू शकतो। काही जण फिटनेस, मोबाईल, वाहन किंवा घराशी संबंधित गोष्टींवर पैसे खर्च करतील। पण तुम्ही फक्त एका उत्पन्नावरती अवलंबून राहणार नाही। तुमची बुद्धिमत्ता, नेटवर्क आणि तुमचे हितसंबंध याचा वापर करून तुम्ही उत्पन्नाचे अतिरिक्त मार्ग तयार करू शकता। काही लोकांना फ्रीलान्सिंग, ऑनलाईन संधी, पार्ट टाईम इन्कम किंवा नवीन व्यवसायातून फायदा मिळू शकतो। पूर्वी अडकलेले पैसे, बुडीत कर्ज किंवा बराच काळ थांबलेले पेमेंट्स हे जूनच्या मध्यापर्यंत हातात येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आर्थिक ताण नक्कीच कमी होईल। पण इथेही एक ग्रह इशारा देत आहे। 12व्या भावावरील शनीची दृष्टी सांगते की पैसा येईल, पण त्याचबरोबर मोठे खर्च पण समोर येऊ शकतात। विशेषतः रुग्णालय खर्च, कुटुंबातील एखादं शुभकार्य, घरातील जबाबदाऱ्या किंवा अचानक आलेले एखादी आर्थिक नियोजन यामुळं खर्च वाढू शकतो। म्हणूनच या महिन्यात एक गोष्ट नक्की करा, उत्पन्न वाढले आहे म्हणून अनावश्यक खर्च करू नका। गुंतवणूक करण्यावरती थोडाफार का होईना पण नक्कीच भर द्या, कारण हा काळ पैसा कमवण्याचा आहे, पण त्याहून महत्त्वाचा म्हणजे पैसा टिकवण्याचा आहे। कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर घरातील
घरातील जबाबदाऱ्या तुम्ही आनंदाने पार पाडाल. कुटुंबातील लोकांचा पाठिंबा मिळेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होतील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन या महिन्यात तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. प्रेमसंबंधामध्ये देखील सकारात्मकता या महिन्यात दिसून येत आहे. ज्याच्या नात्यामध्ये दुरावा आला आहे त्यांच्यामध्ये पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता दाट आहे. सिंगल लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता पण आहे. विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात प्रेम आणि नातेसंबंधासाठी खूप चांगला काळ राहू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. एकाग्रता वाढेल, पण आळस टाळणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू किंवा प्रेझेंटेशनमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर ताण, डोकेदुखी, झोपेची कमतरता किंवा शरीरातील उष्णता वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचे प्रमाण वाढवा आणि रागावरती नियंत्रण ठेवा, कारण मानसिक शांतता राखली तर या महिन्यात तुम्ही खूप मोठी प्रगती नक्कीच करू शकता. एकंदरीत पाहिले तर मेष राशीसाठी जून 2026 बदलाची सुरुवात ठरू शकतो. नवीन संधी, आर्थिक सुधारणा, सकारात्मकता आणि स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास निर्माण करणारा हा काळ असेल. फक्त लक्षात ठेवा, योग्य वेळी योग्य शब्द आणि योग्य निर्णय हेच या महिन्यात तुमचे नशीब पूर्णपणे बदलू शकतात. आता वेळ आली आहे आजच्या त्या विशेष घोषणेची ज्याची तुम्ही वाट पाहत होतात. तुमच्या आयुष्यात नोकरी मिळत नाही आहे का? व्यवसायात सतत तोटा होतो आहे का? मुलांचे लग्न जुळण्यात अडचणी येत आहेत का? किंवा घरात नेहमी आजारपण आणि पैशाची चणचण भासते का? काळजी करू नका, आता मी थेट तुमच्या मदतीसाठी उभा आहे. तुमच्या या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे मोफत कुंडली मार्गदर्शन सुरू केले आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही फी देण्याची गरज नाही. हे मार्गदर्शन थेट तुमच्या व्हॉट्सअपवरती दिले जाईल. तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रीनवर दिसत असलेल्या आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर आता तुमची माहिती एका मेसेजमध्ये पाठवायची आहे. तुमचे पूर्ण नाव, तुमची अचूक जन्मतारीख, जन्माची वेळ, जन्माचे ठिकाण, गाव किंवा शहर आणि तुमचा फक्त मुख्य एक प्रश्न. माझी एकच नम्र विनंती आहे, हे मार्गदर्शन मी तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत करत आहे. जेव्हा तुम्हाला माझ्याकडून व्हॉट्सॲपवरती तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि जर तुम्हाला माझे मार्गदर्शन योग्य वाटले तर फक्त आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओच्या खाली तुमचा एक अनुभव एका छानशा कमेंटद्वारे नक्की शेअर करा. तुमचे हेच प्रेम माझ्यासाठी माझी फी असेल. लक्षात ठेवा, या नंबरवरती कॉल करू नका, कारण कॉल उचलणे शक्य होणार नाही. फक्त तुमची माहिती व्हॉट्सॲप मेसेज करून ठेवा. 24 ते 48 तासात तुम्हाला तुमचे उत्तर नक्की मिळेल. चला तर मग आजच तुमची माहिती मेसेज करा. उद्या पुन्हा भेटूया नवीन पंचांगासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.